आज बघूया तुतीची छाटणी कशा पद्धतीने करायची आहे। एकदा का तुतीचा पाला आपण आळ्यांसाठी काढून घेतला की त्यानंतर म्हणजे या अंतरावरून आपण पाला काढून घेतो, तोडून घेतो। आणि आता नवीन फुटण्यासाठी तुतीची छाटणी कशा पद्धतीने करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ही छाटलेली तुती आहे। तुतीचा आता लाकडं बऱ्यापैकी अशी मोठी झालेली आहेत आणि योग्य अंतरावरनं जवळपास एक समान रेषेमध्ये ठराविक अंतर ठेवून आपण मोटरच्या साहाय्याने मोटरचा कटर आहे त्या मशीनच्या साहाय्याने आपण हे छाटणी करून घ्यायची आहे। आता नवीन फुटताना जसे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर हे डोळे आहेत त्याचे, हे नवीन फुटणारे असे डोळे आहेत इथं। तर इथून आता नवीन पालवी फुटण्याला सुरुवात होते। आता या ठिकाणाहून ह्याचा इथं डोळा आहे, तर या ठिकाणी नवीन फुटण्यास सुरू होतं। तर बघा तुतीची लाकडं बऱ्यापैकी बुंद जी आहेत ती बऱ्यापैकी मोठी झालेली आहे। बघा या ठिकाणी अशा पद्धतीने छाटणी करायची जेणेकरून जास्तीत जास्त फुटवा आपल्याला हाताला लागला पाहिजे आणि बाकीचा जो या पद्धतीचा अनावश्यक फुटवा आहे जो खाली तो नंतर काढून टाकायचा। आणि तुम्हाला कळेल लास्ट टाइम हे जे आपण हे वाळलेलं खूप दिसतंय, लास्ट टाइम आपण या ठिकाणाहून छाटणी केली होती तर आणि त्याला इथून फुटून आलेला आहे, इथून फुटून आलेला आहे त्याला। अशा पद्धतीने तुम्हाला छाटणी करायची आहे जेणेकरून जास्तीत जास्त तुतीचा पाला आपल्या हाती लागावा। मंडळी, रेशीम उद्योगासंदर्भातल्या असेच नवीन व्हिडिओ, काही ट्रिक्स, काही गमती आणि काही नवीन माहिती या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला हे व्हिडिओ सगळ्यात आधी आणि लवकरात लवकर फ्रीमध्ये बघता येतील। धन्यवाद।